पालघरमधील आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झालाय। पालघर जिल्ह्यात मागील 6 महिन्यात तब्बल 0 ते 6 वयोगटातील 138 बालकांचा मृत्यू झाला असून आजही 294 बालक दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत। या सगळ्या आकडेवारीमुळे पालघर जिल्हा प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली। पाहूयात। पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा। 6 महिन्यात 138 बालकांचा मृत्यू। जिल्हा प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड। ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हा निर्मितीला तब्बल 11 वर्ष उलटली, मात्र अजूनही पालघर जिल्ह्याला लागलेली कुपोषणाची कीड काही केल्या मिटताना दिसत नाहीये। पालघरच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्या म्हणून या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, मात्र आज देखील या जिल्ह्यात कुपोषणाची आकडेवारी पाहता खरं तर चिंताजनक बाब समोर येते। पालघर जिल्ह्यात 63 अत्यंत तीव्र कुपोषित तर 882 मध्यम कुपोषित बालकं असून ही आकडेवारी 2014च्या तुलनेत कमी असल्याचं पालघरच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले। तसंच कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचं स्थलांतरण रोखण्याची गरज असल्यास यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी सांगितले। पालघर जिल्ह्यामध्ये जे कमी वयामध्ये जे लग्न होतात त्यामुळे जे जन्माला येताना जे बाळाचं वजन कमी असतं बरोबर त्याचं पर्सेंटेज खूप असल्यामुळे ते आपल्याकडे अजूनही मध्यम कुपोषितची संख्या 822 संख्या आहे आणि त्या प्रमाणामध्ये आपल्याला ते म्हणजे सुदृढ माता आणि सुदृढ बाळ ह्याचा कॅम्पेनमध्ये आपण ज्या राबवतोय त्या प्रमाणात आपल्याला त्याचा इम्पॅक्ट दिसून येतोय, पण अजूनही खूप काही आपल्याला त्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे। पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज देखील कुपोषण आणि बालमृत्यू याचा प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पालघरमधील काही सामाजिक संस्था आणि असलेल्या कारखान्यांनी येथील कुपोषित बालकांना दत्तक घेतल्यास येथील कुपोषणाची आकडेवारी कमी होईल असं सांगत पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांनी आपलं मत व्यक्त केलंय। आरोग्य व्यवस्था जिथे कमतरता असेल तिथे स्वयंसेवी संस्था असतील किंवा डॉक्टर असोसिएशन असेल आणि त्याचबरोबर ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून दत्तक योजना असेल किंवा त्यांचा CSR असेल याच्या माध्यमातून कुपोषणासाठी आपण प्रभावीपणे नियोजन करून कुपोषणाचा आकडा निश्चित करू शकतो। पालघर जिल्ह्याच्या कुपोषणाची आकडेवारी लक्षात घेता 2014 साली बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं कुपोषित बालकं आणि बालमृत्यू रोखण्यासाठी याच पालघरमधून अनेक योजनांचा शुभारंभ केला, मात्र आज देखील या योजना कागदावरच पाहायला मिळतात। जिल्ह्यातील बालमृत्यू आणि कुपोषणाची आकडेवारी मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।